बाबा कर भाऊ. ऐका ना, सरांनी ती परीक्षा फी सांगितली होती. परीक्षा फी हा, किती लागत? 2000 रुपये सांगितले होते त्यांनी. 2000 रुपये? हा, माझ्या पैसे तर नाही तर आणि घेतलं बघितलं का म्हणून. आता त्यांना कसं मागू मी ना. मला लागले मी त्याच्याकडूनच घेतोय, माझ्याकडे नाहीत पैसे. आता बघ त्याच्याकडूनच मागून. आता तुम्ही बोला की आता मी कसं बोलणार त्यांना. बरं मी म्हणतो त्याला हा. पैसे लागत. शाळा चांगली चालली ना? हा, चांगली चालली बाबा. आता परीक्षा आली, हा. आता म्हणलं परीक्षेचा अभ्यास करा, पण आता सर म्हणले का नाही, जर पैसे दिले नाही तर शाळेत येऊ नको, त्यामुळे म्हणलं आपण तुम्हाला सांगा. बरं बरं मी सांगतो आणि घेतलं दिन आणि घेतलं लगेच. हा, चालेल. चांगला शिका बाळा. हा हा, चला येऊ का बाबा मी. हा, हा, हा. तुम्ही काय काम करताय का? हे लाकडं टाकी तिकडे जरा. हा, राहिले ह्याला आळी करायच्या तर तिथले काम होते. बर बर चालतं, मी जातो. हा. करा का. साहेब झालं ना डोक्याला बंद नाही. काय करणार आहे आपलं, करायचं कस तरी. तुला काय कळतं का नाही? काय झालं? उशीर झाला, आवाज देतोय. हा, मग काय जेवण वगैरे गेलं नाही, मी आली नाही म्हणून. करमत नाही नेमकं. करमत नाही म्हणजे आता काय सांगाव तुला? करमत काय बोलत तर? काय बोला? दादा आणि वहिनी कुठे गेल्यात काय दिसणार मला? काय माहिती असताना कुठे काम करत. काम करीत असतात. हा, तुला लक्ष ठेवता येत नाही का दादावरून वहिनीवर? एकदा कामाला लावून दिलं की खुद करतात त्यांचं त्यांना काही माइंड नाही, त्याला करा म्हणलं की करते. त्यासाठीच आहेत ती, गरगडीच आहेत असं पण. बरं जाऊ द्या. हे ना मी आता लगे 5-5 हजाराच्या साड्या घालू लय बोर झालेले, उतार आला घरात. मला 5 तोळ्याचा नेकलेस आणि 25 हजाराची साडी पाहिजे. यार काय डोक्यावर पडली काय? आत्ताच आणलेल्या मध्ये 4-5 साड्या तुला मी. 5-5 हजाराच्या काय ईडी काय 25,000? आताच म्हणजे 4-5 दिवस तर झाले ना. आज पाहिजे आज. 25 हजाराची साडी आणि 5 तोळ्याचा ना बाबा, necklace कुठं आणायचं नाही, मला नाही लगेच? सांगायचं काय, मला पाहिजे. अरे ऐकत जा, घेऊ पण लगेच नको, थांब जरा. नाही नको. काय पाहिजे मला. मग तू लगेच पाहिजे म्हणजे पाहिजेच आहे का? हा, अवघडच आहे इकडे बायको म्हणजे अवघड जागी दुखणंच चाललंय, सांगता येईना आणि काहीच होईना. चल बघू, कुठे घेऊ जायचं? कुठं तरी. चला मग लगेच ना. अरे थांब, त्यांना आधी काम धंदा लावून दे जराशी. आणि ओ, ते- हे आलेत बघ. अरे तुलाच बघत होत दादा, म्हणलं ती जरा आपल्या गार्डन मधलं म्हणलं जरा ह्याला गावात गोळा करायला लावा, ती पिटवून द्यायला सांगावं. लय वाळलंय ना कसं झालंय जरा. कसं बरं जरा- काय केलं तुम्ही सकाळपासून? सगळं तसंच पडलेलं दिसतंय. दारात बघ बरं दादा, किती घाण वाटतंय. तुला तरी पटतं का आपलं? करीत होतो ना, हा. मग इथलं राहिलं. काय वय नाही. काय घेता एवढं धमानं करती? फास्ट करत जा की. ऐक की, आपला शंभू नाही होय, त्याचं काय झालं आता? ते सरांनी त्याला 2000 रुपये फी मागितली, तेवढं दे ना. अरे काय दादा, तू डोक्यावर पडला काय? कलेक्टर व्हायचं काय शिकून देऊ? तुझ्या बरं कामाला नेत जा त्याला पण. नाही शिकून ती. शिकू दे ना. वहिनी, तुझा माझा विश्वास नाही का? अरे टुकार क्या करीत हिंडतय ती गावात पोरग. एवढं शिया नाही का ती? हाताबाहेर जायची आधी घरात दाबा त्याला. 2000 रुपये 2000 फी भरायची म्हणून बरं द्यायचं. बरं चल जाऊ दे आता. पण देतो, पण तुम्ही आवरत ताई, जरा आवर की पटापट कर ना. किती काम पडले. चाललो हिला जरा शिक. 25,000 साडी मागत होती, कसली साडी घेऊन देत तिला. बर हिला घेऊन येशील ना? अरे काय दादा, तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? पैसे असं वेस्टेज घालवायचा का? हाय म्हणून हिच्या 5-5 हजाराच्या साड्या घरात पडल्यात कपाटात. 5-50 साड्या पडल्यात, त्यातल्या घेऊन 10 साड्या तिला. हा हा, मी देते माझ्या घरातल्या सगळ्या साड्या घेऊन जा. काय नाही, तुझीच बहीण आहे, वापरू दे. 5 हजाराची बहिणी आजपासून 400 रुपये साडी नेसायची नाही, माझ्या पुढे यायच नाही. 5 हजाराची साडी नेसून यायची समोर. चांगलं आहे मग मला काय जे दादा तुमची. मी आता काय करतो, जातो भाकर खातो जरा थोडी. जाती उसाकडे बी जाऊन ये, पाणी बिणी बघ जरा. जे लवकर अंधार करू नको. जा चल तू. हा, बघ तुम्ही जेवायला येणार आहेत का काय? नाही आम्ही नाही येणार. बघ संध्याकाळचा स्वयंपाक करायचा मग विचार. मला भाकर आण बरं, मी खातो. मग इथं बसू का? एवढं कापून टाकलंय गंडरू होय रे. बोला. त्याची बारकाली गंडरू करायला लावायची ना. अहो कशाला काय करता? का? मी तर म्हणलं इथंच वाळून द्या, हा. आणि मग सरपणाला आपल्याला लागतेच की. लागणारच हाई. हा मग पण म्हणलं आता ही एका साईडला असलं म्हणजे हिकडलं साफसफाई ह्याला आळी बिळी करता येते ना आपल्याला व्यवस्थित. करू. हा? ऐका ना, मला एक बोलायचं होतं. काय मी काय म्हणते, काय ऐका की जरा. बोल की, काम पडलंय मरणामातीचं. बोल. अहो ती आता कवर मी त्यांनी टाकलेल्या साड्या घालायच्या, कवर तिने टाकून दिलेल्या वस्तू मी घालायच्या. सांगा बरं तुम्ही. म्हणजे मला वाटत नाही का माझी बी हवस मौज व्हा, मला बी चांगलं काही असं. नको मनात आण, बस. तुम्ही जातात भोळेपणात, पण तुम्हीच सांगा बरं. पोरांनी बी त्यांनी भाऊजींनी टाकलेले कपडे वापरायचे, त्याला पण वाटतं ना चांगलं. लोकांचं आहे का?
आपलाच आहे ना, माझाच बारका भाऊ आहे ना, कुठं लोकांचा आहे का ते? अहो, लोकांचा नसला तरी अहो त्या पोराला नवीन कपडे नाहीत म्हणून ती पोरग माझ्यापाशी बोलत होतं त्या दिवशी. म्हणलं सगळे मला चिडवीत येत, तू काकाने टाकलेले कपडे वापरतो. काकाने वापरतच किती, एक दिवस घालता येईन, एक दिवस लगेच काढित घालायची आपली कस तरी. बरं तू सांग, आपल्याला काही लागलं बिगलं तर कोण देतोय? तेच देतोय ना आणून. जाऊ द्या, तुम्हाला तर बोलण्यात अर्थच नाही मला काय वाटत. अहो ती पोरग बोलतय म्हणून मी तुम्हाला सांगते. आज उद्या आपल्याला सुनीन, हा का सुनीला पण म्हणायचं तू घाल बाई जुने कपडे घाल. तुझी बारकीच बहीण आहे ना. अहो बारकी असली तरी ह्या घरात मला मान किती को, हा एका मोलकरीचा मान आणि तुम्हाला मोलकर. काय त्यांनी सांग- कोणतरी भरविलं काय काय असलं? कोण नाही भरवीत, मग मला कळतंय म्हणून मी बोलते. हाय का माझ्या गळ्यात फुटका मनी? हा ही नकली वापराय दिलंय तिने मला टाकून दिलेलं. सोन्याला सगळं माणूस नसतं, सोन्यासारखं जीवन लागत जगायला. तुला हाय का कुठल्या गोष्टीला कमी? मी दिलंय का कवा दू? हा कस तरी राहायचं, आपलं जीवन जगायचं. शंभू कुठं गेलाय? आता तो गेलाय कॉलेजला. त्याला 2,000 रुपये मागायचे, किती आपल्याला तळतळ करावं लागली त्या 2,000साठी. हा दिलं जर का त्याला? तुमच्याच पैसे हातात- दिलेत का? बरं तुमच्या हातात असतं तर तुम्ही लगेच काढून दिले नसते का त्याला? बरं आता तुझं काय म्हणणं आहे मला ते सांग बरं. पोरग बी आलंय बाबा काय करताय? काय नाही, हे लाकडं कापून ठेवलं त्या दिवशी आवळ्याची, तिकडे टाकीत होतो, गोळा करून टाकीत होतो. तुझे भरले का स्कॉलरशिपचे पैसे भरले का? हा भरले भरलं ना? हा पेपर पण चालू होते ना. हम्म. काय झालं एवढं? काय नाही नाही. बाबा, तुझ्या बाबाला समजून सांगितलेलं कधी आवडलंय माझं. काय म्हणते तुझ्या डोक्यात येईन तशी, जाऊन दे आता, काय करतो. आता तुला त्या दिवशी पोरं चिडीत होते जुना शर्ट घालतो म्हणून, फाटलेला सुद्धा होता म्हणून त्या पोराला चिडीत होते. मला लेच पोरं चिडत होतं, म्हणतात ते काकाचा तो शर्ट घालतोय, घातलेलं शर्ट. अरे मग त्याला काय होतंय तेव्हा? परिस्थिती जसं असेल तसं राहायचंय. अहो परिस्थिती आपली चांगलीच आहे, पण ती आपण राहत नाही. परिस्थिती आपली. बरं काय म्हणणं काय तुमचं? मला सांगा बरं, नेमकं काय म्हणणं आहे तुमचं दोघांचं? सांगा मला काय हो का, मला वाटतंय आपलं काय का व्हायना त्यांच्याकडून थोडस घ्या. ओय बाबा, तुला तापड आहे, ती मारीन फिरीन मला. हा ना, बाबा तुम्ही मोठे भाऊ आहे त्यांचे, तुम्ही असं पण जाऊ दे, लहानाचं मोठं त्यालाच मी केलंय तळ हातात. म्हणून तर तो तुम्हाला आई आज बाप. असं करतोय. आई बाप गेलं तर सांभाळलंय त्याला, मर द्याला काय करतो कष्ट आई बापा गेलं तसं सांभाळलंय, पण त्यांनी काही चीज केलं नाही ह्यांचं सांभाळण्याचं. त्यांनी लावलंय मोल करावानी कामाला. मग अशी तिने भाडाफाडा बोलीन कामाला लावलंय मला. हा ही सगळं आपण करीत बसायचं का? तिने थोडंफार नको करायला? सगळं घरातलं नेरातलं मी बघते. तुम्हीच करणार, तुम्ही नाहीच करता. ते काय करतात, नुसतं फिरतात. त्यांना इकडे तिकडे फिरायला पैसे, त्यांना सोनं नाणं करायला पैसे, त्यांना 25-25 हजार साड्या घालायला पैसे. फक्त आपल्याला काय घ्यायला तुम्हाला पैसे तुम्हीच नाही. बघ बरं, तुम्हाला काय आहे का? अहो सगळं गाव म्हणतंय आपण श्रीमंत आहे, पण श्रीमंत फक्त आपण नाही श्रीमंत, फक्त तुमचा भाऊ श्रीमंत आहे. हा त्यांनी गाड्या घोड्या घ्यायच्या, त्यांनी फिरायचं, आणि आपण फक्त मजुरावानी वागायचं. आपल्याला ही तर किंमत फक्त मजूर आहे म्हणून. मला सांगा, तुम्हाला जर आपल्याला जर 10 रुपये जर मागायचं तर त्याला विचारावं लागतं का नाही? बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते मग? बरोबर आहे. मग अहो काहीतरी आपलं असावं का नाही? 100 एकर जमीन आपण करीतोय, त्यातले आपल्याला मी म्हणतो थोडी का भेटायला. 5 एकर जर भेटली तर आपण आपण कसं राहू शकतो, तुम्ही विचार करा. बघू त्याला तिथं म्हणून. कोपाट बांधून म्हणलं तरी राहू शकतो. हा अहो ती बहीण माझी बारकी बहीण आहे, पण जी नाही ती बोलती मला. हा मी काय कामाला ठेवलेली बाई नाही. अहो तिने आता 25,000ची साडी आणली, नाही. मला 500ची जरी ह्याचा आणली काहीतरी असती तरी तोडगाच बरं वाटलं काढावं असतं. लागेल. माझ्या डोक्यात उजीड पडलाय. माझ्या बाळाला लेकराला कपडे नाही तर काय नाही, तुला पण बघावं लागतंय. चल चला बरं घरी बघूच काय असेल. चला अय पूजा, आवर ना लवकर, कार्यक्रमाला जायचंय. दरवेळची जी सारखी बिंबळच आहे बाबा, कुठं जायचं म्हणजे आणि उशिराच येतं. हे काय झालं दादा? तुला जरा मला बोलायचं होतं. बोल की. मला रान वाटून पाहिजे. काय रान वाटून पाहिजे? हा अरे तो काय येडा झाला का काय? काय रान वाटून पाहिजे? आणि कुणाचं वाटून पाहिजे रान तुला? काय जे आपलं 100 एकर रान आहे. 100 एकर? मग? अरे तुझ्या बापाने घेतलं का काय 100 एकर? आणि मग बापाच आहे, कुणाच आहे तेव्हा? अरे 100 एकर ती माझ्या हिमतीव केलंय, समजलं का? 5 एकर रान होतं, काय पिकच होतं रे त्या माळाला? आज द्राक्ष कष्ट तर मीच करतोय, मरुस्तोवर कष्ट मी अरे करतोय. कष्ट करतो मग खायला नाही सुद्धा कष्ट करतो मग तुला खायला लागत नाही का? तुझी बायको, माझी बायको, पोरग, आम्ही सगळी कष्ट करतो. अरे तुझी बायको, पोरग, तू कुणाची जीव जगतो? माझी जीव. आणि आला वर तोंड करून वाटणी मागायला.
अरे ती द्राक्षाची बाग कुणामुळे? माझ्यामुळं. अरे पण सगळा रात्रंदिवस तर कष्ट मीच करणार मग. त्या कष्टाला लाव काढी. परत जर कष्टाचं काय म्हणला ना तर तोंड फोडीन तुझं मी. आणि तुला काय वाटतं रे? काय हो, काय काय चालू आहे? वाटून मागते ही मला, वाटून. काय रान तुमचं आहे का? अरे पण मला थोडंफार दिलं पाहिजे ना काय बाबा. दादा मला कोणी खूळ घातलंय तुमच्या डोक्यात? तुमचं काम करा, कष्ट करा, जा. अरे कष्टच करतोय मी. मग कशाला इकडे पाहिजे तू तुम्हाला वाटतं? तू इथे ये. हा लागला वाटणी मागायला. चल परत वाटणी बिटणी मागायला यायची नाही तो. काय अहो, काय काय झालं? काय मागतोय मी रान त्यांना. काय झालं? तुझ्या बापाला सांग उपाशी मरण उपाशी. भीक मागावं लागेल तिघाला तिकून. वाटणी मागतोय मला, वाटणी. तुम्ही अरे वाटणी मागतोय तुझा बाप, उपाशी मरचिन ना. पोरीला कपडे. मला आहे ना, बरोबर मला बोलला. 100 एकरातलं काय लय निम्या नको. मला फक्त 5 एकर दे की माझा परिवार खाईन, आम्ही तिकडे जाऊन राहतो. पण अरे. कशाला पाहिजे? काय कम पडले तुम्हाला? अरे कमीचा नाही विषय, पण मला मग? कोणती गोष्ट एवढ्या उचलूनच आहे ना. माझ्या 5-5 हजाराच्या साड्या घालायला देते तुमच्या बायकोला मी. अरे पण ती किती केलं तर जुनं पानच आहे. उगाच कसं बोलत जुनं नाही. तुझी पानं? बहीण आहे का ते ती? पण भेटत होतं का? ते पण भेटत तुझी होतं बहीण आहे का? का? मी तू देते माझा ना. भाऊ आहे का? असं माझी नको बहीण करू. आहे, अरे. मी तिला. माझा भाऊ आहे म्हणूनच ही दोघं सांभाळतोय. पोटाला पोटभर खात्यात, नाही तर उपाशी मरली असती ही. अरे कशी उपाशी मारते? मी कष्ट करीतोय का? हा कष्ट करते. 17-12 ती कष्टन कष्टन सांगू नको. गडी लावून काम करीन, पण तुला कपाळाला माती सुधी लावाय देणार. तुम्ही तिघांनी पण इथं राहायचं नाही. चालतं व्हायचं माझ्या दारात ना. हे सगळं मी आयुष्यावर उभा केलेलं आहे. लगेच निघायचं, चला इथं थांबायचं. तोंड काढ. जाऊ दे. ते काय तू ग बस. जाऊ द्या म्हणजे तुला कळतं का तू काय बोलती? प्रत्येक वेळेस यांचं ऐकून घ्यायचं. कष्ट करतोय ना, आमक करतोय, फलानं काय करतोय. कम पडलंय तुम्हाला? सांगा. काय देत नाही आम्ही. अरे कमी नाही. माझ्या लेकराला कपडे नसतात, नवी लोक नाव ठेवितात अरे कपडे नसती. अरे कशाला पाहिजे तुम्हाला काम? सांगा अरे तुम्ही कसला कपडे. सण सुद्धा मला आला, 4 त्याला हजार कपडा जावं नाही, लागतं. माझ्या बायकोला कपडा नाही. उठावं लागतं, माझं जाऊ दे बसावं मरू दे. लागतं, मी घालतोय आपली 2-2, 3-3 वर्षाची कपडे. हा त्यांना तरी, माझ्या लेकरांना, माझ्या बायकोला तरी नको कपडे थोडीफार नवी तरी कवा तरी. दादा हा तुझे कपडे पुराण आणि ती तुझ्या पोराचं काय ती शाळी पुराण आहे मला ना, काय माहिती तिकडे काडी लाव. मला 4-5 एकर दी. एकाच भाषेत सांगतोय आणि एकदाच सांगतोय. तुला कपाळाला माती लावाय सुद्धा देणार नाही. तू हाय असा माझ्या नजरेसमोरून चालता हो. मला जास्त मोठा भाऊ आहे, जास्त काही वेगळं पाऊल उचलायला लावू नको. तुझ्या बापाला नीट सांग. नीट सांग तुझ्या बापाला. वहिनी सांगता येतंय का तुला? काका करतच बोलतोय की ते. तू काय रे चाबरेवानी बोलतो? त्याला नको काय करू. तो काय नाही, बारीक आहे ती. त्याला नको काय म्हणून. बारीक मला आहे. बोल, मला बोल. अरे घोडमा झाला नाही हो. खाऊ खाऊ पोसिवलाय. त्याला नको. आणि त्याला कशाला काय पाहिजे कपडे? ते शाळा शिका. शाळा शिकतात तुम्ही, कॉलेजला अरे जाते. मग शाळेत काय जाताना कलेक्टर पोरं नावं होणार आहे ठेवी काय? कलेक्टर होणार नाही तो. आजपासून शाळा बिळा बंद करायची त्याची. तुम्हाला नाही काम तर करत. इथं जर राहायचं असेल ना तर रानात काम करायचं. सगळे निघायचं. चला लगेच चालतो आहेत ना. इकडे कुठं चाललंय? इकडे कुठं तोंड करून चालला? घर पण मी बांधलेलं आहे. इकडं आणि बघतो तुम्हाला कोण गावात कामाला ठेवतोय. अरे एकाची बी हिंमत होणार नाही माझ्या विरोधात जाऊन तुम्हाला काम ठेवायची. कुठंच राहू दे ना आम्हाला. तू कुठेच नाही. तुम्हाला शेवटी माझ्याच पाया पडायला लावित असतो. तिकडे चालतो व्हायचं, माझ्या घराकडे जायचं नाही. चल तुझे पोरगण बाईक घेऊन बघतो तुला बी कोण कामाला ठेवतो. नाही तुला वाळवून मारला ना तर तिथून पुढं